काय झालं आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च हे वसुलीचे दिवस आहे आणि प्रत्येक बँकवाल्याला आता आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं आता जेव्हा वसुलीला आमचे अधिकारी जातं तेव्हा शेतकरी म्हणतं का कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफी होणार आहे. आता आम्ही कसं भरणार? आता कर्ज जर भरल्या गेलं नाही, कर्ज त्यांचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं. आता नेमकी चालू वर्षाची कर्जमाफी होणार आहे का 20 ते 24ची कर्जमाफी तुम्ही करणार आहे सरसकट, का 7 ते 12चे जे कर्जदार शेतकरी राहिले 7 ते 12 त्याच्या अगोदरची झाली. आता हे 2 टप्पे आहेत, 7 ते 12 आणि 20 ते 24. हे सरसकट तुम्ही कर्जमाफी करणार आहे का? हे स्पष्टता नाही आणि त्याच्यामुळं बँकाही लॉसमध्ये येईल आणि शेतकरी प्रचंड घाट्यात जाण्याची शक्यता आहे. कारण जर मार्चपर्यंत जर कर्ज भरलं नाही तर त्याला व्याजमाफीची सवलत केंद्र सरकारची भेटणार नाही. व्याजमाफीची सवलत भेटली तर पुढच्या वर्षी कर्ज पण भेटणार नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळं या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वाच्यता करावी, सांगावं नेमकं कोणती कर्जमाफी तुम्ही करणार आहे. आणि ते जर त्यांनी सांगितलं तर 7 तारीख या मेंढपाळांच्या आंदोलनात तो सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही तिच्यावर आक्रमकपणे आंदोलन करू.